नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अनेक योजना असतात, अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी सरकारमार्फत राबवले जातात. तर मित्रांनो, अशाच एका उपक्रम तसेच योजनेच्या संदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. त्याचे नाव या ठिकाणी बदलण्यात आलेले आहे. म्हणजे जर तुम्हाला त्या योजनेचा किंवा त्या उपक्रमाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या योजनेचे नाव माहिती असणं गरजेचे आहे. त्या संदर्भातला महत्त्वाचा GR शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. मग मित्रांनो, आपल्याला जर त्या योजनेचं नाव माहिती नसेल किंवा त्या योजनेविषयी माहिती नसेल तर आपण त्याचा लाभ घेऊ शकत नाही किंवा त्याचा आपल्याला फायदा होऊ शकणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी माहिती असणे गरजेचे आहे. तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांचा 13 जानेवारी 2026 रोजीचा हा महत्त्वाचा GR आहे. दिव्यांग कार्यशाळा कर्मशाळा यांच्या नावामध्ये कौशल्य विकास केंद्र अशी सुधारणा करण्याबाबत. तर मग मित्रांनो, दिव्यांग कार्यशाळा म्हणजे काय, कर्मशाळा म्हणजे काय, हे आपल्याला माहिती आहे का? जर माहिती नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मग ह्या दिव्यांग कार्यशाळा कर्मशाळा यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवले जातात. तर त्याच्या नावामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. त्याचं नवीन नाव आहे कौशल्य विकास केंद्र. मग तुम्हाला जर काय एखाद्या वेळेस या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की कौशल्य विकास केंद्र हे दिव्यांग कार्यशाळेला आता म्हणल्या जाणार आहे. तर मग या दिव्यांग कार्यशाळेमार्फत कोणकोणत्या गोष्टी राबवल्या जातात आणि कशा पद्धतीने या दिव्यांग कार्यशाळेचा लाभ हा इतर लाभार्थ्यांना होतो, तर त्या संदर्भात आपण माहिती बघूया की कसा लाभ आपल्याला घेणं गरजेचे आहे किंवा कोणकोणते उपक्रम या योजनेमार्फत राबवले जातात. तर दिव्यांग व्यक्तींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे हा दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासाठी जीवनमान उंचवण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे दिव्यांग कार्यशाळा म्हणजे आता जे नवीन आहे कौशल्य विकास केंद्र, त्याच्यामार्फत दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध करून द्यायचं, म्हणजे ज्यामुळे त्यांचं जीवनमान उंचावेल. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील प्रकरण 3 अन्वये व्यावसायिक प्रशिक्षण स्वयंरोजगार यावर लक्ष केंद्रित करणे, दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध करणे करिता त्यांना व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. याकरिता केंद्र शासनाने कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने व्यावसायिक प्रशिक्षण व नोकरीकरिता सहाय्य केले जाते. बघा, कौशल्य प्रशिक्षण या केंद्रामार्फत किंवा या संस्थेमार्फत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या नोकरीकरिता या ठिकाणी केंद्र शासनाने सांगितलेलं आहे की सहाय्य करा. तर त्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयान्वये दिनांक 18 जुलै 2018 दिव्यांगांच्या विशेष कार्यशाळा कर्मशाळा प्रशिक्षण केंद्र संलग्न वसतिगृह मतिमंद बालगृह शीघ्र निदान व शीघ्र उपचार केंद्रांकरिता सुधारित विशेष शाळा संहिता लागू करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळांचा मुख्य उद्देश आहे त्यांना स्वावलंबी बनवणे, रोजगारक्षम बनविणे. सद्यस्थितीत या संस्थांना दिव्यांगांच्या कार्यशाळा असे संबोधले जाते. या संस्थांची सकारात्मकता वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत प्रशिक्षण केंद्र तथा कार्यशाळा कर्मशाळा यांच्या नावामध्ये कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र अशी सुधारणा करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती आणि त्याप्रमाणे शासन निर्णय काढलेला आहे. केंद्र शासनाच्या या कौशल्य भारत अभियान म्हणजे स्किल इंडिया मिशन व इतर धोरणांमध्ये दिव्यांगांची कौशल्य वृद्धी करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविणे हे अधोरेखित केलेले आहे. केवळ प्रशिक्षण देणे नव्हे, केवळ त्या ठिकाणी जायचं आणि 2 महिने 3 महिन्याचं प्रशिक्षण द्यायचं आणि त्या ठिकाणी सोडून द्यायचं, तसं नाही. तर रोजगारक्षम बनवणे, कौशल्य विकसित करणे म्हणजे त्यांना प्रशिक्षण देऊन ट्रेनिंग देऊन कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र यांचा हा मूळ उद्देश आहे की त्यांना जे दिव्यांग बांधवांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं असेल, ट्रेनिंग घेतलं असेल तर त्यांना त्यांचा रोजगारसुद्धा उपलब्ध करून द्यायचं काम या संस्थेचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजेत की अशा पद्धतीच्या जे काही संस्था आहेत त्या दिव्यांग बांधवांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देतात, ट्रेनिंग तर देतातच आणि त्यांची रोजगाराची सोय लावून द्यायचं कामसुद्धा या प्रशिक्षण संस्थांचं असतं.
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र हे नाव दिव्यांगजनांच्या क्षमता, आत्मनिर्भरता आणि सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करते, जे समाजाच्या समावेशी आणि सशक्तीकरणाच्या दृष्टिकोनाशी अनुरूप आहे. कौशल्य विकास केंद्र ही संज्ञा अधिक सकारात्मक, सशक्त आणि प्रेरणादायी आहे. जे नवीन नाव ठेवलेले आहे कौशल्य विकास केंद्र, ही जी नाव आहे ते सकारात्मक आहे, सशक्त आहे, प्रेरणादायी आहे. या ठिकाणी दिव्यांग असा उल्लेख न करता ठिकाणी कौशल्यांचा विकास करणे असं या केंद्राचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यात सकारात्मकता यावी, त्यांना सशक्तपणे तसेच प्रेरणादायीपणे त्यांना या कौशल्याचे विकास करता यावा यासाठी हे नाव बदललेलं आहे. केंद्र शासनाच्या या 2016च्या निर्देशान्वये अंमलबजावणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र अपंगांच्या विशेष शाळा व प्रशिक्षण केंद्र संहिता 2018 मधील कौशल्य विकास या संज्ञेची व्याप्ती अधिक व्यापक करणे करिता प्रशिक्षण केंद्राच्या व्याख्येमध्ये नमूद दिव्यांग व्यक्तींच्या कार्यशाळा, संरक्षित कर्मशाळा, तत्सम उपक्रम तसेच महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण 2018 मध्ये नमूद कार्यशाळा व विशेष कार्यशाळा इत्यादी उपक्रमांना तसेच प्रशिक्षण केंद्रांना एकत्रितपणे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र असे संबोधणे संयुक्त ठरेल. सबब विभागाच्या अधिपत्याखालील कार्यरत प्रशिक्षण केंद्रे तथा कार्यशाळा, कर्मशाळा यांच्या नावाने कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र अशी सुधारणा करण्यात यावी. अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा GR आहे. हा GR तुम्हाला बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता किंवा व्हॉट्सॲप चॅनलवरती बघू शकता. लगेच आपल्या व्हॉट्सॲप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारचे महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी बघायला मिळतील. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी जर तुम्हाला रोजगार हवा असेल, तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, रोजगार करायचा असेल तर या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र जे नवीन नाव ठेवलेलं आहे त्याच्यामार्फत तुम्हाला प्रशिक्षण, ट्रेनिंग दिल्या जाते आणि रोजगारात सुद्धा उपलब्ध करून दिला जातं. तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, भाग घेऊ शकता. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि एवढं विस्तारित सांगण्याचं कारण की अनेक दिव्यांग बांधवांना या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच दिव्यांग कार्यशाळा ज्या असतात त्यांच्याविषयी माहिती नसते. तर मित्रांनो, याच्यानंतर दिव्यांग कार्यशाळा असली तर त्याबाबत मी नक्की व्हिडिओ बनवेल. आणि जर तुम्ही इच्छुक असाल तर त्या ठिकाणी मोफत सर्व काही प्रशिक्षण असते, ट्रेनिंग असते, राहण्या खाण्याची सोय असते आणि तुम्हाला ज्या तुमच्या दिव्यांगत्वानुसार वेगवेगळ्या प्रकारची व्यावसायिक कौशल्य तुम्हाला शिकवले जातात की जे तुम्ही करू शकतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला रोजगाराची संधी मिळू शकते. म्हणजे तुम्हाला फक्त पेन्शनची नाही की तुम्ही त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त पैसे कमवू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या योजनेतून, वेगवेगळ्या निधीतून रोजगारासाठी तसेच तुमच्या व्यवसायासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राला म्हणजे दिव्यांगांचे जे आधीचं नाव आहे दिव्यांग कार्यशाळा, या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे रोजगार मिळू शकता, तुम्हाला व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे. सारख्या यांच्या दिव्यांगांच्या कार्यशाळा चालू असतात, म्हणजे कौशल्य विकास उद्योजकता कार्यक्रम चालू असतात. त्याविषयी तुम्हाला माहिती देईल. ज्या बांधवांना यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी जरूर भाग घ्या. आणि अशाच पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.